2024-25 मध्ये करतोय सहर्ष असे स्वागत. मॅचला इथे थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. तर मी विनंती करतोय सूरजजी कोंडिलकर सरांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. त्याचबरोबर त्यांचं या स्पर्धेच्या वतीने इथे त्यांचा यथोचित मान सन्मान करण्यात येईल. तर मी उत्तमजी देशमुख साहेबांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी सूरजजी कोंडिलकर सरांचा इथे व्यासपीठावरती येऊन सन्मान करायचे. या स्पर्धेने अगदी जर पाहायला गेलं येणाऱ्या मान्यवरांच्या मांदे आलीचा पारंपरिक दृष्टीने अगदी ट्रेडिशनल वे मध्ये त्यांचा यथोचित मान सन्मान पूर्ण केलाय. ऑन गोईंग मॅच कडे जाऊयात. पंचांचा इशारा आलाय. मॅचला झाली आहे इथून सुरुवात. एका बाजूला आपण पाहू शकता फलंदाजी करताना 40-40 वॉरियर संघाला, तर समोर गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय अन्वित 11 संघाकडून सागर ढोले. 22 साठीचा हा बॉल हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न झाला होता. अतिरिक्त उचली आपल्याला पाहायला मिळाली. गुड लेंथ वरती पिच केलं या बॉलला. जितेश माफी असावी, जितेशला आपण पाहताय तिथे स्ट्रायकिंग एंड वरती. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. या आधीची जर मॅच पाहिली अगदी सी ग्रुप मधील एक अतिशय क्रुशियल मॅच म्हटली तरी काही हरकत नव्हती. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच गेली, जिथे आपण पाहिलं प्रेम जोशीने ही एक मॅच जिंकून दिली आहे. इथे हा बॉल जितेशसाठी पुन्हा एकदा स्लोवर फसवा बॉल होता. हलक्यात ड्राईव्ह करायचं होतं. निर्धाव चेंडूची झाली आहे. पुन्हा एकदा सांगता लगातारचे 2 निर्धाव चेंडू इथे सागरने फेकलेत. ही मॅच सुद्धा अन्वित 11 साठी एक महत्त्वपूर्ण मॅच राहू शकते, कारण की या मॅचचा विनर म्हणजे अन्वित 11 जर हा सामना जिंकला तर टेबल टॉपर राहील. इथे हा बॉल खोलत टाकले. या बॉलला हलक्यात ड्राईव्ह केलंय मिड विकेट रिजन मध्ये. तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण. चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने श्री गणेशा झालाय तो 40-40 वॉरियर संघाचा. अगदी शांत आणि संयमी खेळ आपण या दोन्ही संघादरम्यान सागर ढोलेचा हा बॉल अतिशय स्लोवर बॉल होता. फलंदाजाला काहीच समजलं नाहीये जितेशने, परंतु इथे 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. स्क्वेअर लेग मध्ये हा बॉल आपण ड्राईव्ह करताना पाहिलं. जितेशला 2 धावा. या 2 धावेने जर धाव फलकाचा विचार केला 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि एकूण जर धाव फलकाचा विचार केला 4 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. हा ट्रॅकर बॉल होता. फटका तितकाच अप्रतिम आहे. चेंडू चाललाय कव्हर्सच्या वरून. आलाय हा सीमा रेषा पार. एक दर्जेदार चौकार देऊया संधी डीजे मास्टरला. आपण जरी हरलो असेल या टुर्नामेंट मध्ये, परंतु समोरच्या संघाला सुद्धा हा फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतो या बॉलला. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू साधा सोप्पा झेल इथे जमिनीला झालाय दान. तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साह्याने धाव फलकाचा जर विचार केला 9 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालाय. 9 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. एका षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. चैतन्य आणि जितेश अशी ही जोड साखळी आपण या मैदानावरती पाहतोय, कारण की 40-40 वॉरियर संघाला सुद्धा माहिती आहे अन्वित 11 संघाला जर टॉप करायचा असेल तर त्यांना ही मॅच जिंकावी लागेल किंवा एक चांगल्या मार्जिनने ही मॅच जिंकावी लागेल, तरच ते या ग्रुपमध्ये टॉप करू शकतात. कोण राहणार टेबल टॉपर सी ग्रुप मध्ये पाहणं गरजेचं असेल. आणि या निश्चितच एक डी ग्रुप मधील एक फ्रेश मॅच असेल. या शृंखलेतील राऊंड रॉबिन फॉर्मॅट मधील शेवटचा दिवस आपण इथे पाहताय आणि या सी ग्रुप मधील ही शेवटची मॅच असेल. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ झालाय. गोलंदाज आपण इथे पाहताय. 4 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघांनी 4 षटकांची मॅच आहे. अक्षय बॉलर नेम संकेत.
संकेतला आपण इथे पाहताय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. संकेतचा हा बॉल अगदी खोलात होता, परंतु फटका सुद्धा तितकाच अप्रतिम होता. जितेशच्या बॅट मधून लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषा पार, आलाय हा दर्जेदार चौकार. सुद्धा माहिती आहे ही मॅच अतिशय क्रुशल त्यांच्यासाठी नाहीये, परंतु अन्वित 11 संघासाठी निश्चितच ही मॅच क्रुशल ठरू शकते. संकेतचा हा बॉल स्लोवर आणि फसवा बॉल होता, लोवर फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केले या बॉलला लॉंग ऑन रिजन मध्ये, तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जातीये. या एका धावेच्या साह्याने जर विचार केला धाव फलकाचा, बिनबाद 17 अशी धाव संख्या धाव फलकावरती लगावली गेली आहे. आतापर्यंत जर विचार केला 4 चेंडूंची फेकी इथून संकेतच्या माध्यमातून झाली आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिपला झेल घेण्याची संधी इथे निर्माण झाली होती. झेल झालाय ड्रॉप, अतिशय थोडासाच पुढे क्षेत्ररक्षकांपासून हा चेंडू पडला. तत्पूर्वी एक धाव या एका धावेच्या साह्याने जर विचार केला 18 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. चांगलं कमबॅक आपण पाहतोय संकेतच्या माध्यमातून. संकेतचा हा बॉल ड्राईव्ह केले या बॉलला स्कूप पाहायला मिळाली. फलंदाज चैतन्याच्या माध्यमातून लॉंग लेग रिजन मध्ये आलाय हा पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. थर्टी यार्ड सर्कलच्या बाहेर अगदी आपण जर विचार केला 5 क्षेत्ररक्षक तैनात दिसतील अगदी सेकंड ओव्हर पासूनच. अगदी फुलटॉस बॉल होता, भिरकावून दिलंय बॉलला, मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय हा दर्जेदार षटकार. देऊया संधी डीजेला.
नंतर 6 आला. त्याच्यानंतर 2 रन. अच्छा गंदी पाटील 38 झालं. 38 रन. 39 झालं. एक वाईट आला. त्याला वाईट टाकला नाही. इथं वाईट प्लस 1 घेतली ना. 6 वाईट प्लस 1 7 आणि नंतर डॉट नंतर विकेट. डॉट आलाय ना. आलं ना डॉट. वाईट डॉट. नंतर रन आउट झालं नंतर 6 मला नंतर 2 रन. 2 आहेत 2. किती आला? 38 झालं तरी. त्याच्याकडे राहतो. मी चाललो. 38 धावा एकूण 10 फलक. परंतु संघाला काही यश प्राप्त करून देण्यामध्ये अपयशी ठरलाय. परंतु आता ही एक महत्वपूर्ण मॅच असेल. शेवटची ओव्हर आहे स्लॉग ओव्हर. हा फटका अप्रतिम आहे. हुक केलं या बॉलला. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय हा दर्जेदार चौकार. देऊयात संधी पुन्हा एकदा डीजेला. हा फटका सुद्धा अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे परंतु काहीच करू शकत नाहीये. अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये आलाय हा पुन्हा एकदा. आविष्कारच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार. धावा येणं महत्वाचं होतं स्लॉग ओव्हर मध्ये आणि त्यात धावा आल्यात. इथे हा बॉल खोलात टाकलेला. या बॉलला फटका अप्रतिम आहे. पुनश्च एकदा काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय लगातारचा तिसरा दर्जेदार चौकार आविष्कारच्या बॅट मधून. देऊयात संधी डीजे. ही ओव्हर निश्चितच महागडी ठरतीये अन्वित 11 संघाला. इथे पुनश्च एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न स्वतः अक्षय तिथे येतोय परंतु चेंडू चाललाय पुनश्च एकदा सीमा रेषा पार. आलाय लगातारचा चौकार. चौथा लगातारचा चौकार.
सहर्ष असं स्वागत. मॅचला इथे होतीये पुनश्च एकदा सुरुवात. सलामीची जोड साखळी इथे रवाना झाली आहे. एकूण धाव फलकाचा जर विचार केला 55 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर त्यांनी लगावल्यात. यापुढील होणारी मॅच असेल डी ग्रुप मधील एक फ्रेश मॅच. निर्वी दिविशा चॅलेंजर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये मुगाई माता मुक्पे. दोनही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की अगदी पहिल्या षटकाच्या अखेरीस तुम्हाला इथे मॅच साठी यायचंय. हा तुमच्यासाठी पहिला कॉल असेल. तर यापुढील मॅच आपण अगदी पाहताय डी ग्रुप मधील एक फ्रेश मॅच. निर्वी दिविशा चॅलेंजर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय मुगाई माता मुक्पे. या दोन संघादरम्यान यापुढील मॅच असेल डी ग्रुप मधील एक फ्रेश मॅच. इथून मॅचला होईल सुरुवात. अगदी सलामीची जोड चाकली आपण पाहताय रवाना झाली आहे. सागर ढोले आणि त्याच्या समवेत अक्षय गायकवाड अगदी एक उत्कृष्ट खेळाडू आहेत हे दोन्ही संघातली. अगदी एक चुरशीची मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि इथे 56 धावा इथे बनवायचे आहेत त्या अन्वित 11 या संघाला. जर या धावा त्यांनी कमीत कमी ओव्हरमध्ये चेस केल्या किंवा हा सामना जरी जिंकला तरी सुद्धा हा संघ टेबल टॉप करू शकतोय. चला मॅचला इथून होईल सुरुवात. आपण अगदी पाहताय गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये जितेश मला तर वाटते गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. मॅचला होतीये सुरुवात. जितेश गोलंदाजी मार्क वरती अगदी जवळच्या एंड कडून. चला थोडं साइड स्क्रीन समोरून जाता येतं थोडं थांबा तरी तिथे. सागरचा हा बॉल पंचांचा डिसिजन आलाय बिमरच्या स्वरूपातला. हा नो बॉल आणि त्यावरती एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला. अक्षयच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय हा दर्जेदार चौकार. देऊयात संधी पुन्हा एकदा डीजे मास्टरला. वरून चाललाय सीमा रेषा पार. आलाय हा पुनश्च एकदा दर्जेदार. एक दर्जेदार चौकार. फटका अप्रतिम आहे. चैतन्य तिथे झेल कॅरी करतोय. झटका क्रमांक 1 इथे लागलाय तो अन्वित 11 संघाला सागरच्या माध्यमातून. एकूण धाव फलका जर विचार केला 16 धावा धाव फलकावरती आहेत. यापुढील होणारी मॅच आपण तिथे पाहताय निर्वी दिविशा चॅलेंजर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये मुगाई माता मुक्पे. निर्वी दिविशा 11 चॅलेंजर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारली आहे.
नेक्स्ट बॅटर आपण इथे पाहताय फलंदाजीसाठी गेलाय संकेत. संकेतसाठीचा हा बॉल अगदी खोलत टाकला जितेश यांनी, ड्राईव्ह केलं त्या बॉलला. तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साह्याने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या. त्या एकूण 1-17. इथे हाफ ट्रॅकर बॉल होता, ड्राईव्ह केलं या बॉलला. क्षेत्ररक्षक आपण तिथे पाहताय. फंबल पाहायला मिळालंय दोनही फलंदाजा दरम्यान. अक्षय मात्र तिथे सुखरूप राहील. फेकी चुकीची होती. दोन्ही संघ तिथे संपूर्णपणे मॅचला एन्जॉय करतायत, परंतु अक्षयला तिथे धावा बनवायचे. मला तर वाटते त्याला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज व्हायचंय. षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकाचा जर विचार केला 17 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. एकूण धाव फलकावरचा जर विचार केला 17 धावा एक गडियाच्या मोबदल्यामध्ये. त्या गोलंदाजी मार्कवरती मला तर वाटते आविष्कार तिथे सज्ज झालाय. 17 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही जर विचार केला येणारे चेंडू असतील 18 आणि 39 धावांची गरज असेल. आविष्कार गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर आपण फलंदाज पाहताय संकेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय. आता 30 यार्ड सर्कलचं प्रारंभ जे आहे ते संपलंय. 30 यार्ड सर्कल बाहेर आता आपल्याला 5 क्षेत्ररक्षक तिथे तैनात दिसतील. आविष्कारचा पहिला बॉल, संकेतसाठीचा हा पहिला बॉल होता. हलक्या हाताने डिफेन्स केलं या बॉलला. निर्धाव चेंडूची झाली सांगता आणि पंचांनी इथून नो बॉल घोषित केलाय. नो बॉल असेल, फ्री हिटचा बॉल असेल. जे काय डिसिजन असेल ते क्लिअर करायचे ऑफिशियल्सशी बोलून. नो बॉल आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. ही एक धाव. या एका धावेने 18 धावा एकूण धाव फलकावरती. आविष्कार आविष्कारचा हा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करायचं होतं. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे येईल. एक धाव सहज पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षकच आपल्याला त्या चेंडू खाली खेळताना दिसला. तत्पूर्वी एक धाव या फ्री हिटच्या बॉल वरती. या एका धावेने एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात. 1-19. इथे हा फटका खेचायचा होता. ऑन ड्राईव्ह केलाय फलंदाज अक्षयने. लॉंगॉनला तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव सहज पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साह्याने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 1-20. आविष्कारचा हा बॉल हाफ ट्रॅकर होता. पुल करायचा होता फलंदाज सागरला. साधा सोपा झेल देऊन बसलाय. फलंदाज झाला इथे बाद. संकेत आविष्कारला मिळालाय पहिली विकेट. देऊयात संधी पुनश्च एकदा डीजे मास्टरला.
निर्वी दिविशा चॅलेंजर्स या टीमने. तत्पूर्वी या मॅचमध्ये जाऊयात. एक धाव हलक्या हाताने ड्राईव्ह करून पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 2 बाद 21. शांत आणि संयमी खेळ या दोन्ही संघादरम्यान आपण इथे पाहताय. अगदी त्यांना सुद्धा माहिती आहे ही एक महत्त्वपूर्ण लढत नाही आहे, परंतु एन्जॉयमेंटसाठी ही मॅच पूर्ण केली जाते. दोन्ही संघाचे कर्णधार त्याचबरोबर पुरस्कर्त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी सुद्धा या स्पर्धेची हे समजली आहे आपली वेळ किती महत्त्वाची आहे. शेवटची मॅच अगदी कालोखामध्ये नाही झाली पाहिजे, त्यासाठी त्यांनी एक चांगला डिसिजन घेतला. या मॅचला 4 षटकांचंच खेळवायचं डिसिजन त्यांनी घेतला. षटक क्रमांक इथे शुभम लोबी. आता शुभम लोबी आपण यांना पाहताय गोलंदाजी मार्क वरती. आमचे साथी समालोचक अक्षय इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चालू होता. अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव मिळाली गेली आहे. या अवांतर धावेने धावफलका जर विचार केला 22 धावा एकूण धावफलकावरती लगावल्या गेल्यात. इथे हा फटका पुल केला या बॉलला. चैतन्य तिथे असेल. साधा सोपा झेल इथे देऊन बसलाय अक्षय आणि झटका क्रमांक 3 इथे बसलाय तो अन्वित 11 या संघाला. देऊयात संधी डीजेला. उमेशच्या बॅट मधून एक दर्जेदार षटकार. अप्रतिम कामगिरी आपण इथे पाहताय. उमेशच्या माध्यमातून धावांचं पाठलाग इथे चालू आहे ते अन्वित 11 संघाकडून. शिवमचा हा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये. आता चैतन्य कोणतीच चुकी करणार नाहीये. एका हातामध्ये इथे ट्राय करण्यात आला आणि यशस्वीरित्या इथे कॅरी सुद्धा केलं चैतन्य याने आणि झटका क्रमांक 4 इथे लागलाय तो अन्वित 11 या संघाला. आतापर्यंत जर धाव फलकाचा विचार केला 28 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. न्यू बॅटर आपण तिथे पाहताय फलंदाजीसाठी गेलेत. रवीजी धुले यांनी या सेकंड मॅच मध्ये या अन्वित 11 संघासाठी खेळत असताना अप्रतिम कामगिरी केली आणि संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली. तेच रवी आता फलंदाजीसाठी गेलेत. कव्हर मध्ये या चेंडूला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी चुकीची होती. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 4 बाद 30. अजूनही जर विचार केला 26 धावा इथून बनवायच्या त्या अन्वित 11 संघाला. इथे हा बॉल निश्चितच लाईन लेंथ पाहणं गरजेचं असेल. अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव. या एका धावेने जर विचार केला 32 धावा एकूण धाव फलकावरती 31 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. चांगली कामगिरी आपण इथे पाहताय अन्वित 11 संघाकडून. इथे ड्राईव्ह केलं या फटक्याला. चैतन्य तिथे असतील तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण केली जाईल. या एका धावेने जर विचार केला 32 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही काही चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल या षटकातील. शिवम लोबीचा हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी गुड लेंथ वरती आपण त्यांना हिट करतानाचा प्रयत्न पाहतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाईल. या एका धावेने एकूण धावफलका जर विचार केला 33 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय.
अजूनही जर विचार केला, येणारे चेंडू असतील 6 आणि 23 धावांची गरज असेल. 6 चेंडू 23 धावा इथे बनवायचे आहेत अन्वित 11 संघाला. जर हा मॅच अन्वित 11 संघ जर जिंकला तर टेबल टॉपर्स राहतील, आणि त्यानंतर जर समजा जर हा मॅच अन्वित 11 संघ हरला तर निश्चितच ही मॅच रनरेट पर्यंत जाईल. कोणता संघ टेबल टॉप करणार हे पाहणं गरजेचं राहील. एका बाजूला असेल वंश 11 आणि अन्वित 11. चला स्पीडअप करा दोन्ही संघ. गोलंदाज आपण आता पाहताय चैतन्य भोईर यांना. चौथ्या षटकामध्ये स्वतः ते आलेत गोलंदाजी मार्क वरती. 23 धावा इथून डिफेंड करायचे. चैतन्यासाठी चैतन्याचा हा बॉल. पंकजला आपण तिथे पाहताय अगदी शरीराचा वेध घेतला या चेंडूने. फुलटॉस बॉल होता. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. येणारे चेंडू असतील 5 आणि अजूनही 23 धावांची गरज असेल. इथून फटका अप्रतिम आहे. अगदी आपण पाहताय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय हा दर्जेदार षटकार.
यावर्षी कशी कामगिरी असणार नाही दरेकरची ॲज अ यष्टीरक्षक आणि त्याचबरोबर एक बॅटर म्हणून. समोर गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती अनिकेतला पाहतोय. अनिकेत आपण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहताय तर एक अनिकेत आपण गोलंदाजी मार्कवरती पाहताय. अगदी पहिलं षटक पहिले 2 षटक मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या असतील. पहिल्या षटका